चौथ्याला खाली सोडा. दामोदर महाशंकरस्नाय महासुदर्माकृतिनन्मा मन्योजडामदपा ओम सत्यं तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवसलिमहि धियो यो न प्रचोदयात् सर्वमङ्गले शिवे सर्वभरतसाधिके शरण्ये शारदेशामृतस्य जनार्दनाय विनायक गुरुभाणु बुद्धिवेदण्डकारण्य देशे बोधवर्गसुन्दरे लाल गुरुवत्स लाभयामिहि ओम समर्पयामि धूपं दीपं समर्पयामिहि. विश्वकर्मादेवचं ध्यान करा, स्मरण करा, नमस्कार करा. प्रारंभी विनती करो गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरूढी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा समर्पयामि. समृद्धस्तो आयुष्यमस्तु हो. प्रसाद हा प्रसाद तुम्ही पाठक लोहार अडचणीत आलेले कलाकार आहेत. त्या कलेपेक्षा त्याचं बाकीचं जीवन फारसं तो महत्त्व देत नाही. आर्थिक असेल, संसार असेल, सामाजिक असेल, कलेशिवाय त्याच्या डोक्यामध्ये दुसरं काही नसतं. आणि उत्तरार्धामध्ये 4 पैसे अपेक्षित असतात, लागतात. ते मिळवण्यासाठी, ते देण्यासाठी या विश्वकर्मा प्रभूच्या चरणी विनंती करेन. आमचे सातारा जिल्ह्यातले सगळे निष्ठावंत कलाकार आहेत. निश्चितच आम्ही या माध्यमातून एखादं भरीव कार्य या निमित्तानं करण्याची संधी तुम्ही मला द्यावी. निश्चित मी ते कार्य करेन. तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. इतकं सुंदर नियोजन आणि जिल्हा स्तरावरची स्पर्धा आपण प्रतिवर्षी आयोजित करताय. प्रभू विश्वकर्माचा आशीर्वाद तुम्हाला आहेच. याही पुढच्या काळामध्ये असेच आपलं कार्य संपन्न व्हावं. विश्वस्मराय नमः. ॐ विश्वधाराय नमः. ॐ विश्वधर्माय नमः. सकल सृष्टि के करता, सकल सृष्टि के करता, रक्षक स्तुति धर्मा. सृष्टि में विधि को श्रुति उपदेश दिया.
पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था उंब्रज यांच्या वतीने गेली 7 ते 8 वर्ष इथं प्रभू पंचवदन विश्वकर्मा यांच्या जयंती महोत्सवाचं आयोजन केलं जातं. प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमांचं इथं आयोजन केलं जातं. तर अरण्य मंगल कार्यालय उंब्रज इथं अगदी सकाळी 6 वाजल्यापासून अभिषेक, त्यानंतर भजनांचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. त्यासाठी बक्षीस वितरणसुद्धा आहे. आणि सतर्क इंडिया नेहमीच प्रत्येक कार्याची दखल घेत असतो, आढावा घेत असतो. अगदी सतर्क इंडिया नेहमीप्रमाणे आपल्या नावाप्रमाणे सतर्क आहे. कसा ही संस्था प्रोत्साहित करते जाणून घेऊ आपण त्यांच्या प्रतिक्रिया. पूर्ण कमिटीचे आभार मानते, कारण नवीन कलाकारांना कुठेतरी स्टेज निर्माण करून देण्याची गरज आहे आजच्या मुलांना. आणि आपण पाहतो आता मोबाईलच्या जमान्यात मुलं किंवा मुली असतील, नवीन पिढी ही भरपूर वेगवेगळ्या वळणावर जात आहे. पण आपण पाहू शकता की आत्ता जी स्पर्धा ठेवली आहे ती पूर्ण नवीन कलाकारासाठी, जे नवीन आत्ता शिकत आहेत त्यांच्यासाठी त्यांनी आता ठेवलेली आहे. आजच्या पिढीला सांप्रदायिक किंवा संगीतचा भरपूर असं प्राधान्य पाहिजे. खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. आपण कोणती कला सादर केली? मी आमचं संगीत संस्कार ग्रुप मंडळ स्पर्धेसाठी सहभागी होतो. त्यामध्ये मी हार्मोनियम वाजवली. पाहतच आहात की सकाळपासून पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था उंब्रज यांनी सुसराज भजनी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. आपले कराड तालुक्यातील आपल्या जवळचेच उंब्रजपासून काही किलोमीटर अंतरावर असणारे कराड श्री जगदंबा भजनी मंडळाच्या ह्या भगिनी आहेत माझ्या. जाणून घ्या त्यांनी आपली कोणती कला सादर केली. आम्ही इथे एक गवळण आणि एक भजन सादर केले गात्यातले. आणि विश्वकर्मामध्ये आम्हाला हे पहिल्यांदाच आम्ही ह्या भजनी मंडळात भाग घेतला आहे. पण आम्हाला खूप चांगलं वाटलं, म्हणजे त्यांनी खूपच छान आमची सोय केली. घरातून वेळ मिळतो का? हो, वेळ आम्हाला मिळतो. महत्त्वाचा प्रश्न की कधी कधी संध्याकाळ पण होत असेल, रात्र पण होत असेल, त्यावेळी घरच्यांचा पाठिंबा कसा असतो? त्याचा पाठिंबा खूप असतो, त्याच्यामुळे आम्ही असं भजनी मंडळ करू शकतो. भक्तिभाव म्हटलं, परमेश्वराचं नाव म्हटलं की मनामध्ये चैतन्य निर्माण होत असतं, मनामध्ये आनंद निर्माण होत असतं. आणि अगदी मनामध्ये परमेश्वर जर असेल तर नक्कीच सजण्या धजण्याची सुद्धा इच्छा निर्माण होत असते. आपण पाहू शकता इथं की या भगिनींनी अगदी एकच रंगाच्या लाल साड्या घातलेल्या आहेत. यांच्यावर अनेक कामं असतात, पण त्या कामातून सुद्धा यांनी सवड काढून हे मंडळ स्थापन केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते काम करत आहेत. 2-3 वर्षातच त्यांनी एवढी मोठी मजल गाठलेली आहे, हे कौतुकास्पद आहे. कृष्ण हरी नमस्कार. सप्तकला भजन मंडळ लोरेवाडी फर्स्ट टाईमच आम्ही आलेलो आहे, पण सुंदर इथं व्यवस्था आहे, सादरीकरण चांगलं आहे, सगळ्यांचं सादरीकरण चांगलं झालं. आम्ही पण सादरीकरण केलेलं आहे, आम्हाला आनंद झालेला आहे आणि खरोखर आम्ही दरवर्षी पण इथे येणार. तो आहे शिवकृपा भजन मंडळ खटाव, ते जनार्दन प्रथम क्रमांक आहे. श्री क्षेत्र एकटेश्वर भजन मंडळ एकटेश्वर सातारा, उत्कृष्ट पखवाज वादक ज्याला हा बहुमान मिळालेला आहे ते श्री अरविंद महामुनी. उत्कृष्ट तबला वादक प्रेम सोनवणे, उत्कृष्ट गायक आहे, पण त्या उत्कृष्ट हार्मोनियम वादन येईलच असं नाही. म्हणून या संस्थेने अत्यंत चांगल्या पद्धतीने ही प्रेरणा देण्यासाठी बक्षिसं ठेवलेली आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं उत्कृष्ट हार्मोनियम वादक जे आहेत शाहरुख चौस. स्पर्धेचा अंतिम निकालपत्र जे आहे याचे 5 नंबर आपण खऱ्या अर्थानं काढलेले आहे. भजन स्पर्धेतील 5वा क्रमांक जो आहे तो आहे स्वरसम्राट भजन मंडळ खोडद. उत्कृष्ट गायक, वादन, पेटीवादन. 4था क्रमांक संगीत संस्कार भजन मंडळ पाटण. 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे श्री वासुदेव हरिभजन मंडळ वाटेगाव. स्पर्धेतील 2य क्रमांक जो आहे तो आहे स्वामी समर्थ भजन मंडळ कराड. पंचवदन भजन स्पर्धेच्या शेवटचं आणि पहिलं बक्षीस कलास्पंदन भजन मंडळ कराड.
उपक्रमामध्ये नाविन्य आणि लोकांच्याकडून अगदी वाहवा मिळावी अशा पद्धतीचं हे उपक्रम साजरे केले जात आहेत. त्याला आमच्या प्रभू विश्वकर्मांचं पाठबळ उपाशीर्वाद असल्यामुळेच हे उपक्रम आजवर आणि पंचवदन संस्थेचे आमचे सहकारी संलग्न उपशाखांचे सर्व पदाधिकारी आणि तुम्ही मायबाप समाज बांधव आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे आम्हाला हे शक्य झालेलं आहे हे आवर्जून सांगावं वाटतं. आजचा कार्यक्रम कोणताही नियोजन करायचं म्हटलं की त्याला लाखो रुपयाचा खर्च असतो आणि प्रथम विषय येतो तो आर्थिकतेचा. प्रत्येक उपक्रमामध्ये समाज बांधव इतकं मोठं सहकार्य करतात, इतकं मोठं पाठबळ आम्हाला संस्थेला देतात, देणगी स्वरूपात मदत करतात. त्यामुळेच हे उपक्रम आम्ही साजरे करतोय. त्याबरोबर आमच्या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत सढळ हाताने ज्यांची जेवढी कुवत आहे आर्थिक क्षमता आहे त्या पद्धतीनं संस्थेला देणगी स्वरूपात मदत करत असतात. त्यामुळं हा प्रत्येक उपक्रम भव्य दिव्य आणि संस्कारक्षम अशा पद्धतीनं होतोय. कर्मा सामाजिक संस्था उंब्रज यांच्या वतीने सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. अगदी सकाळपासून स्पर्धा सुरू होत्या आणि यामध्ये प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं बक्षीस स्पर्धाही आयोजित केली होती. पण जाऊन घेऊ आत्ता माझ्यासोबत ही संपूर्ण टीम आहे की यांना 5वं बक्षीस मिळालेलं आहे. त्यांचं हे कार्य किती वर्ष चालू आहे आणि बक्षीस मिळालं आज संस्थेकडनं काय वाटतं? किती वर्ष झालं ही भजनाची सेवा आपण करता? 2 वर्ष झाली. पंचवदन विश्वकर्मा की जय, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. ओव्हरऑल सगळ्यांना संधी दिली जाते आणि या ठिकाणी मोठ्या भजन स्पर्धा होतात आणि या भजन स्पर्धेचे परीक्षण ही अतिशय उत्तम असतं. या माध्यमातून सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हरिनाम घडावं एवढाच उद्देश या संस्थेचा असतो. आणि या ठिकाणी तुम्ही एकदा मला बोलण्याची संधी दिली. आदरणीय मॅडम तुमचं धन्यवाद. आदरणीय सर तुमचे धन्यवाद. रामकृष्ण. आज पंचवदनी विश्वकर्मा सामाजिक संस्था उंब्रज यांच्या वतीने इथे ज्यांना पारितोषिक मिळालं, जे चमकले, तो असतो कळस. एखाद्या मंदिराचा कोणत्याही कार्यामध्ये मंदिरच असतं, त्या मंदिराचा कळस असतो तो दिसतो आपणास. पण ज्या भिंती असतात, ज्या भिंतीमधल्या विटा असतात, सिमेंट असतं, तिथं मला श्रेष्ठ गझलकार माणिक वर्मा यांची कविता आठवते. आपको दिखना है तो नींव के अंदर देखो. अर्थातच काय की तुम्हाला जर दाखवण्याचा शौक असेल, काहीतरी करून दाखवण्याचा शौक असेल, छंद असेल तर तुम्ही आधारभूत गोष्टींमध्ये दाखवा. बरोबरचा विषयही नको. इथं सांगायला मला अत्यंत आनंद. माझ्यासोबत आहेत हे सामाजिक बांधव संपूर्ण कार्यकर्ते की ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम संपन्न झाला. सर नमस्कार. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाविषयी अतिशय भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा झाला हा कार्यक्रम. याच पद्धतीचा गेल्या वर्षी 2024ला प्रभू विश्वकर्मा जयंती सोहळ्यानिमित्त आम्ही घेतलेला होता प्रथम संस्थेच्या वतीनं. तसं संस्थेबद्दल सांगायचं झालं तर 2017 साली स्थापन झालेल्या संस्थेच्या वतीनं सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, पर्यावरण कार्य संपन्न व्हायचं म्हणलं की वित्त महत्त्वाचं असतं, पैसा महत्त्वाचा असतो. मग कधी कधी अडचणी पण निर्माण होतात. त्या अडचणीवर कशी मात केली जाते काय? मग अशा विविध क्षेत्रांमधून हजारो उपक्रम आजपर्यंत संस्थेने राबवलेले आहेत. सर्व तमाम लोहार सुतार समाज बांधवांना प्रभू विश्वकर्मा जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. पंचवदन संस्थेचं असणारं जे काम आहे ते संपूर्ण समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे आणि या कामाच्या माध्यमातून पंचवदन संस्थेच्या असणाऱ्या अनेक उपशाखा स्थापन झाल्या. खरं पाहायला गेलं तर पंचवदन संस्थेच्या उपशाखा स्थापन व्हाव्या किंवा मिळाव्या म्हणून प्रत्येक तालुक्यातून मागणी आली होती आणि त्याच्याच माध्यमातून सातारा, कराड, पाटण आणि सातारा शहर या 4 तालुक्यामध्ये पंचवदन संस्थेची उपशाखा निर्माण झाल्या. याचबरोबर पंचवदन संस्थेचं असणारं कार्य हे लोकांनी पाहिल्यामुळं लोकांनी स्वतःहून पंचवदन संस्थेला फार फार मोठ्या प्रमाणामध्ये डोनेशन फंड उपलब्ध करून दिलेला आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून सर्व तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व असणारे पदाधिकारी या सर्वांच्या माध्यमातून आणि संपूर्ण असणारी पंचवदन टीम आहे, उंब्रजची टीम आहे, या सर्वांच्या माध्यमातून असणारा निधी उपलब्ध केला जातो आहे आणि या माध्यमातून संस्थेचं संपूर्ण कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने चालत आलेलं आहे. हे कार्य असंच अविरत राहणार का पुढे काय सांगाल? हो नक्कीच. खरं तर मला आजच्या या कार्यक्रमाविषयी थोडंसं बोलायचं आहे. आज महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राबाहेर ही प्रभू विश्वकर्मांच्या जयंतीचा कार्यक्रम होतोच. पण पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही जो हा कार्यक्रम उपस्थित करतो यातून एक आमची समाज बांधिलकी निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो की इतर ठिकाणी ठीक आहे पूजा अर्चा किंवा अन्नदान होतं, आम्ही हे सर्व करून एक आज आता इथं भजन स्पर्धेचा कार्यक्रम झाला. यातून आम्ही काय बोध देतो आहे की आम्हाला समाज बांधिलकी निर्माण तयार करायचं आहे आणि याच्यातून अध्यात्माची जोड आहे. आता ही अध्यात्माची जोड द्यायचं एक आमचा या संस्थेचा उद्देश
की आजच्या या धावत्या युगात बघितलं आपण तर आपल्या खाण्याचं जर बघितलं किंवा इतर कुठल्या गोष्टी बघितल्या तर केमिकलचे प्रमाण जास्त असल्याकारणानं आरोग्याला धोकादायक आहे. आणि या आरोग्यामध्ये जर आपल्याला सावरायचं असेल तर समाधानाची जोड हवी आहे. आपणास शुभेच्छा देतो, कारण की गेली 2-3 वर्ष झालं आपण जे आमच्या पंचवदन टीमचं, आमच्या पंचवदन संस्थेचं जे कार्य आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवतात त्याबद्दल मी आपणाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि असंच आपलं प्रेम अखंड राहू. आणि आपण आज उपस्थित राहून आमच्या संस्थेचा जो कार्यक्रमाचा लेखाजोखा आहे संपूर्ण महाराष्ट्रभर द्याल हेच मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो. सतर्क असणारे ही सतर्क इंडिया न्यूज आणि मुख्य संपादक विराट कदमसह सतर्क इंडिया न्यूज रिपोर्टर अँकर संतोषी जगदाळे, उंब्रज.